छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिणेला आणि साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असणारं शेंद्रे हे गाव उरमोडी नदीच्या काठावर वसलेलं आहे। गावातील लोकांचा व्यवसाय प्रामुख्यानं शेती। श्री बजरंग कदम सरांचा जन्म 12 सप्टेंबर 1963 रोजी त्यांच्या आजोळी म्हणजेच निसराळे गावी व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या गायकवाड यांच्या परिवारात झाला। वडील कैलासवासी शामराव जयराम कदम आणि मातोश्री कमल शामराव कदम यांच्या संस्कारात वाढलेल्या बजरंग यांना एक भाऊ आणि 5 बहिणी। वडील पैलवान आणि शेतकरी त्यामुळे घरात वडिलांचा धाक असायचा। त्यामुळे व्यायाम आणि खुराकावर त्यांचा भर। माझा मुलगा गावातून फिरताना कुणी त्याला पाप्याचं पितर म्हणजे अशक्त हाडकुळा म्हणू नये म्हणून दूध आणि पौष्टिक पदार्थ जेवणात हमखास असायचे। त्यांचं नावही त्यांनी बजरंग असंच ठेवलं। बजरंग यांचं बालपण आपल्या सवंगड्यांसोबत मजेत गेलं। घरातील पहिला मुलगा म्हणून त्यांना लाडाकोडात वाढवलं। मित्रांबरोबर खेळताना त्यांच्या नेतृत्वाची चाहूल त्यांच्या सवंगड्यांना होती। म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तसंच। श्री बजरंग कदम सर यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शेंद्रे येथे 7वी पर्यंत तर माध्यमिक शिक्षण दादासाहेब जगताप हायस्कूल शेंद्रे येथे पूर्ण झालं। याच शाळेचं नाव आता राजमाता सुमित्राराजे भोसले असं करण्यात आलं आहे। माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणात खऱ्या सामाजिक आयुष्याला सुरुवात होते। 11वी-12वी सायन्स कॉलेज सातारा आणि महाविद्यालयीन शिक्षण कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे पूर्ण केले। महाविद्यालयात असताना त्यांनी कराटे खेळाचे कौशल्यपूर्ण शिक्षणही घेतले। तसेच वडिलांना शेतीच्या कामात पेरणी, काढणी, मोडणी, पाणी देणं यासारख्या कामात मदत केली। इंग्रजी विषयामधून BA पूर्ण करत असताना ते महाविद्यालयातील मित्र आणि शिक्षकांमध्ये सुशील व होतकर विद्यार्थी म्हणून ओळखले जाऊ लागले। याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा त्यांना विद्यार्थ्यांनी वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून दिले। विद्यार्थी प्रतिनिधी असताना त्यांना सामाजिक जाणीवेतून काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि याच प्रेरणेतून 1983 ते 1985 साली विद्यार्थी दशेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शहर मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आपल्या घरच्या परिस्थितीचे भान आणि जाणीव ठेवून आपले संपूर्ण लक्ष त्यांनी अभ्यास आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामावर केंद्रित केले। आणि याच दरम्यान सार्वजनिक कामाचे खरे संस्कार माझ्यावर झाले असं मत श्री बजरंग कदम सर प्रांजळपणे कबूल करताना दिसतात। आणि याच संस्काराच्या शिदोरीच्या जोरावर त्यांचा सामाजिक जाणीवेचा प्रवास सुरू झाला। पण असं म्हणतात ना, सुखाच्या वाटचालीत खडतर निर्णय घेण्याची वेळ येते, अगदी तसंच झालं। घरची परिस्थिती आणि थोरलेपणा यामुळे कौटुंबिक जबाबदारी असल्याने श्री बजरंग कदम सर यांना चालू असलेलं कार्य अर्धवट सोडून नोकरी निमित्त मुंबईला जावं लागलं। याच वेळी शिक्षण न थांबवता शारीरिक शिक्षण महाविद्यालय वडाळा येथे प्रवेश घेऊन B.Ed फिजिकल ही क्रीडा शिक्षणाची पदवी घेतली। बहीण शकुंतला नावडकर आणि मेहुणे गोपाळ नावडकर यांचं त्यांना प्रोत्साहन मिळालं। आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे आणि वक्तृत्व शैलीमुळे या महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्यांना विद्यार्थ्यांनी बहुमताने निवडूनही दिलं। विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून ते शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचे लाडके प्रतिनिधी झाले। मुळातच कौटुंबिक अडचणींमुळे या पदवी अभ्यासक्रमात आलेल्या कदम सरांना हा शिक्षकी पेशा स्वीकारायचाच नव्हता। पण काहीतरी मोठं करायचंय हे त्यांचं स्वप्न होतं। पण आवडीच्या कामाचा पाठलाग करण्यापेक्षा त्यांनी समोर आलेल्या कामाचा आवडीने स्वीकार केला।
आणि कोणताही उत्मात न करता शिक्षकी पेशाचा घेतलेला वसा कधीच टाकला नाही. क्रीडा शिक्षक म्हणून कर्तव्यपूर्तीसाठी नोकरीवर रुजू होण्याचा पहिला मान मिळाला तो मॉडर्न इंग्लिश स्कूल चेंबूर येथे. त्यानंतर विद्यार्थी घडवण्याच्या कामात स्वतःला झोकून देत वेळ काळ कधी पाहिलाच नाही. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज जगातील वेगवेगळ्या देशात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं स्थिर झालेले पाहायला मिळतात. दिवस शाळेबरोबरच BR ननावरे या रात्र शाळेतही ते मुख्याध्यापक म्हणून 35 वर्ष सेवेत होते. ती रात्रशाळा म्हणजे शेंद्रेकरांची रात्रशाळा ही ओळख त्यांच्यामुळेच झाली. जवळजवळ 80% स्टाफ हा शेंद्रेकरांचा होता. रात्रशाळेतील गरीब, अनाथ आणि उन्हाळ विद्यार्थ्यांना त्यांचा फार मोठा धाक होता आणि तसाच आधारही होता. रात्रशाळेतील विद्यार्थी हे वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले असतात. याची जाणीव ठेवून त्यांना गरज पडल्यास शाळेच्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून लागेल ती मदत सरांनी केली. आजही ते सेवानिवृत्त झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये 15 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आपल्या जन्मभूमीत काम करण्याचा मानस ठेवून कामाला सुरुवात केली. खेळाची आवड जोपासणाऱ्या कदम सर यांनी 1, 2, 3 नव्हे तब्बल 12 वर्ष शेंद्रे येथे कबड्डी सामन्यांचं आयोजन करून ते यशस्वीपणे पारही पाडले आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अजिंक्य तरुण व्यायाम मंडळ आणि रणझुंजार क्रीडा मंडळ शेंद्रे यांच्या जडणघडणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अजिंक्य तरुण व्यायाम मंडळ, रणझुंजार क्रीडा मंडळ शेंद्रेमध्ये काम करत असताना गावातील भरपूर तरुण मुलं सरांभोवती जमा होत असत. या सर्व तरुण होतकरू मुलांकडे बघून त्यांच्या 2 हातांना काम मिळावं आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी ही भावना सतत सरांच्या मनात होती. म्हणून त्यांनी तरुणांना मुंबईमध्ये नेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली. त्यांच्या आर्थिक स्थैर्याबरोबरच कौटुंबिक परिस्थिती सुधारेल याची काळजी घेतली. शेंद्रे गावच्या विकासाच्या माध्यमातून याच काळात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्या संपर्कात आले आणि सरांचे आणि महाराजांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा शब्द म्हणजे पडत्या फळाची आज्ञा म्हणून कदम सरांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा लढवली. फक्त शब्दच नाही तर कट्टर मावळ्याप्रमाणे त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी कर्तव्यनिष्ठ अशी मैत्री निभावली. सामाजिक कार्यात महाराज साहेबांची मदत घेत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. जनसेवेचं अखंड व्रत जोपासत शेंद्रे गाव व पंचक्रोशीतील शेतकरी, छोटे व्यावसायिक, गरीब व गरजू यांच्या आर्थिक उन्नतीसाठी 18 नोव्हेंबर 2002 रोजी तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. यासाठी आज्ञेप्रमाणे वरिष्ठांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी कैलासवासी जयसिंगराव भोसले, माजी सभापती, पंचायत समिती सातारा यांचे बहुमूल्य मार्गदर्शन सरांना लाभले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या तुळजाभवानी पतसंस्थेने जनतेची सेवा करत 10 वर्षातच स्वतःच्या मालकीची जागा घेतली. नवीन जागेत बांधलेल्या इमारतीतील तुळजाभवानी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभास माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी जलसंपदा मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहिले आणि संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. आज रोजी तुळजाभवानी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 40 कोटींची असून 15 कोटींच्या मुदत ठेवी देखील आहेत. एवढ्यावरती घोडदौड न थांबवता पुढे जिल्हा कार्यक्षेत्र असलेली आणि अकार्यक्षम असणारी जीवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सातारा ही पतसंस्था ताब्यात घेऊन तिचं तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्था असं नामकरण केलं आणि कार्यविस्तार करत हीच पतसंस्था एका वर्षात वर्गात आणली आणि तिला नवी उभारी दिली. आज या दोन्ही पतसंस्था अतिशय कार्यक्षमतेने जनतेची सेवा करत आहेत.
काही वर्षातच या पतसंस्थांनी शेंद्रे पंचक्रोशीतील लोकांच्या विश्वासास पात्र असणारी पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला. याचं श्रेय संस्थापक अध्यक्ष श्री बजरंग कदम सर आणि त्यांचे संचालक मंडळ, सहकारी आणि कर्मचारी यांना जातं. हे कार्य सुरू असतानाच 2018 रोजी तुळजाभवानी फाउंडेशनची स्थापना केली. मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करत असताना नेहमी त्यांच्या मनात एक सल होती. खेड्यापाड्यातील मुलांना जर इंग्रजी माध्यमातून माफक फी मध्ये शिकता आलं तर ही मुलं शहरातील मुलांच्या बरोबरीनं नवनवीन क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वर्चस्व गाजवू शकतात. श्री कदम सरांच्या स्वप्नाला आणि ध्येय वेडेपणाला प्रतिसाद देत तुळजाभवानी पतसंस्थेच्या माध्यमातून शाळेच्या टुमदार इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं. या शाळेचं भूमिपूजनही आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. त्यांनी कदम सरांना शाळेसाठी शुभेच्छा दिल्या. आजही ही शाळा शेंद्रे गावाच्या वैभवात भर घालतीये. आज रोजी अतिशय माफक फी मध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं जातं. या शाळेच्या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती कदम मॅडम यांचं अनमोल सहकार्य सरांना लाभतं. ज्योती कदम मॅडम याही इंग्लिश मीडियम स्कूल मुंबई या शाळेत शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्ष कार्यरत होत्या. आज सेवानिवृत्त होऊन त्या शाळेला मार्गदर्शन करतात. त्यांच्या या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही. श्री बजरंग कदम सरांचा अन्यायाविरुद्ध असणारा आक्रमक स्वभाव आणि वक्तृत्व शैली याची जाणीव त्यांचे मामा आणि झुंजार कामगार नेते माननीय श्री विठ्ठलराव गायकवाड यांना होती. माननीय श्री विठ्ठलराव गायकवाड हे मुंबईमधील बेस्ट इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियन या सरकार मान्यताप्राप्त ट्रेड युनियनचे 48 वर्ष सेक्रेटरी आहेत. त्यांनी आपल्या युनियनला अशाच नेतृत्वाची गरज आहे हे ओळखून श्री कदम सरांचे 2010 साली या युनियनचे अतिरिक्त सरचिटणीस म्हणून नेमणूक केली. कामगार नेते श्री विठ्ठलराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बजरंग कदम सर हे आज साधारण 18,000 कामगार असणाऱ्या संघटनेचे नेतृत्व समर्थपणे करत आहेत. मुंबईतील बेस्ट परिवार खात्यातील कामगारांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी बेस्ट कामगार क्रांती संघ या युनियनची देखील स्थापना करून आजही ते या युनियनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. कार्याचा आवाका वाढला की जनमतही त्या बाजूने पावलं टाकताना दिसतं. याच जनमताच्या ताकदीवर आणि कामगारांच्या हितासाठी कार्य करत असताना अनेक हंगामी तात्पुरत्या भरती असणाऱ्या कामगारांना त्यांच्या नोकरीवर कायम करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध. कामगारांसाठी काम करताना न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी कामगारांना प्राधान्य देण्याबरोबरच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू अशा परप्रांतीय कामगारांनाही न्याय मिळवून दिला. कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून कमी केलेल्या कामगारांचा समझोता घडवून आणला आणि त्यांना पुन्हा नोकरीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. अशा 1500 पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांना कायम स्वरूपी करून आर्थिक स्थैर्याबरोबरच त्यांना आरोग्य आणि राहणीमानाच्या सुविधा मिळवून दिल्या. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई.
मंदाराचं फुलावानी घाव बिखाई, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भेटून शेंद्रेकर शिक्षक ग्रुपच्या वतीनं शेंद्रे गावातील ज्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले त्यांचा आणि ज्यांनी क्रीडा क्षेत्रात स्पर्धा परीक्षेत यश मिळवले अशा मुलांच्या घरोघरी जाऊन सरांनी कौतुक केलं आणि शाबासकीची थापही दिली. आपल्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील अनेक संघर्षाला ते बेधडक सामोरे गेले. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडल्या. त्यांच्या या संघर्षमय जीवनातील प्रवासात त्यांच्या कुटुंबाने, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने मोलाची साथ दिली. त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती कदम मॅडम याही 27 वर्षापासून सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. 61 वर्षाच्या प्रवासात सामाजिक कार्य करत असताना सरांनी कोणत्याही व्यसनाला थारा दिला नाही. ज्यांनी साथ सोडली त्यांना कधी दोष दिला नाही. ज्यांनी साथ सोडली त्यांच्या शिवाय आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यासह हा समाजसेवेचा प्रवास सरांचा अखंड चालू आहे. शेंद्रे पंचक्रोशीत श्री बजरंग कदम सर यांना उत्तम नेता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ असं म्हणत सरांचा प्रवास सुरूच आहे. सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या या त्यांच्या प्रवासाला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव. सन्माननीय श्री बजरंग कदम सरांच्या या 61च्या समारंभाला तुळजाभवानी पतसंस्था, तुळजाभवानी फाउंडेशन, ज्युपिटर इंग्लिश मीडियम स्कूल शेंद्रे, शेंद्रेकर शिक्षक ग्रुप, शेंद्रेकर ग्रामस्थ आणि बजरंग कदम मित्र मंडळाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. आपले पुढील जीवन आरोग्यदायी, भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावो. आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. सर, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आपले हितचिंतक मित्र अनिल गणपत शिंदे.